सीबीआयने मोठी कारवाई केली। या प्रकरणी पुण्यातून बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मनीषा मांढरेचा एनटीएच्या तज्ञ पॅनलमध्ये समावेश होता। पेपर सेट करणे तसंच पडताळणी प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेचा गैरवापर करून गोपनीय माहिती फोडल्याचा संशय आहे। या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे। या आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अंतर्गत यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट होतं। बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला अटक झालेली आहे। यापूर्वी लातूरमधून निवृत्ती प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला अटक झाली होती। पुण्यातून प्राध्यापिका मांढरेला अटक झालेली आहे। एनटीए पॅनलमध्ये या प्राध्यापिकेचा समावेश होता। म्हणजे पेपर सेट करण्याच्या संपूर्ण टीम आता सीबीआयच्या रडारवर आलेली आहे। पुण्यातून ही अटक झालेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक झाली आहे। पी.व्ही. कुलकर्णी नंतर ही अटक महत्त्वाची आहे, काय अधिक माहिती? निश्चित आपण बघू शकतो की एनटीएच्या जी पेपर सेटिंग कमिटीच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्याच पुन्हा ही सगळी चक्र जी आहेत ती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। सीबीआयने काही वेळापूर्वी मनीषा मांढरेला अटक केलेली आहे। मी त्यांच्या सोसायटीत सध्या उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर बिबवेवाडीतल्या एका सोसायटीत त्यांचा हा फ्लॅट आणि ज्या ठिकाणी सध्या सीबीआयचे अधिकारी जे आहेत त्या सध्या उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। गंगा ओशन पार्क नावाची ही जी सोसायटी आहे या ठिकाणी 408 नंबरचा जो फ्लॅट आहे तो याच मनीषा मांढरेंच्या नावावर आहे आणि याच ठिकाणी सध्या सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते त्यांच्या घरात जे आहेत त्यांच्याकडनं सध्या छापेमारी सुरू आहे। पेपर जे फुटी प्रकरण झालं बायोलॉजीच्या या सगळ्या संपूर्ण प्रकरणी त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। बायोलॉजीचा पेपर जो आहे जसा पेपर पी.व्ही. कुलकर्णींनी फोडला तेच मॉडस ऑपरेंडीनी पी.व्ही. कुलकर्णींची जी मॉडस होती तीच मॉडस ऑपरेंडी जी आहे ती मांढरेंनी वापरली आणि विद्यार्थ्यांसाठी जे बायोलॉजीचे जे प्रश्न होते ते डिक्टेट करून हा सगळा बायोलॉजीचा जो पेपर आहे तो फोडला असा संशय ठेवत सगळ्या सीबीआयनी जी चौकशी आहे ती मांढरेंची केली होती आणि त्यानंतर चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर सीबीआयने आता मांढरे यांना अटक केलेली आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सध्या सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।